नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 15 जून 2025 मध्ये जी झालेली आहे त्यातला पेपर 1 जो होता त्याचा क्वेश्चन पेपर सेट ए होता। त्याच्यामध्ये पहिलाच प्रश्न असा विचारला होता, जर अध्यापनाच्या चिंतनशील म्हणजेच रिफ्लेक्टिव्ह लेवल स्तरावर शिकविले तर विद्यार्थ्यांना टिंबटिंबच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळते। आणि पर्याय दिलेले आहेत, वास्तविक माहिती, सामान्यीकृत अंतर्दृष्टी, समस्या निराकरण क्षमता। आणि पर्याय आहेत ए 1 आणि 2 बरोबर, बी 1 आणि 3 बरोबर, सी 2 आणि 3 बरोबर आणि डी 1, 2, 3 बरोबर। म्हणजेच या रिफ्लेक्टिव्ह लेवलला मुलांमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी या विलक्षण शक्ती मिळते, कुठल्या कुठल्या गोष्टीच्या संपादनामध्ये विलक्षण शक्ती मिळते, असा साधा प्रश्न आहे। तर त्याच्या अगोदर टीचिंगचे लेवल जे आहेत, एक तर पहिली गोष्ट हा युनिट नंबर 1 जो आहे, पेपर 1चा युनिट नंबर 1 जो आहे टीचिंग ॲप्टिट्यूड, याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे। आणि त्या टीचिंग लेवलचा जर विचार केला तर टीचिंगच्या 3 लेवल, मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल, या 3 लेवल आहेत। आता एक उदाहरण घेऊन आपण ह्या 3 लेवल समजून घेऊया। जर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर कोणते, तर ते उत्तर देणार आहे मुंबई। म्हणजेच काय की त्याला ते माहीत आहे आणि त्याचं उत्तर तो त्यानं लगेच दिलेलं आहे। आता अंडरस्टँडिंग लेवलमध्ये प्रश्न कोणता विचारला जाऊ शकतो, तर प्रश्न हा विचारला जाऊ शकतो, मुंबई शहराची वैशिष्ट्ये कोणती आहेत, मुंबई शहराची वैशिष्ट्ये कोणती आहेत। तेव्हा वैशिष्ट्य ज्यावेळेस 1 वैशिष्ट्य, 2 वैशिष्ट्य, 3 वैशिष्ट्य, 4 वैशिष्ट्य अशी अनेक वैशिष्ट्ये सांगण्यासाठी त्याला अंडरस्टँडिंग झालेलं असेल तरच तो सांगण्यासाठी सक्षम असेल। याला म्हणायचं अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग। त्याच्यानंतर रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगमध्ये काय होतं की त्याला जी माहिती आहे त्याच्यावर एखादा प्रॉब्लेम आला तर तो प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करू शकतो। आता या विद्यार्थ्याला एक प्रश्न विचारला की पुण्यापासून कोणते शहर जवळ आहे, आणि त्याला जर पर्याय दिले मुंबई आणि नागपूर असे 2 पर्याय दिले, मुंबई आणि नागपूर असे 2 पर्याय दिले, तर विद्यार्थी जेव्हा सांगतो की मुंबई हे अंतर काय आहे, जवळ आहे, मग याचा अर्थ काय की हा झाला रिफ्लेक्टिव्ह टीचिंगचा प्रश्न। तर या ठिकाणी रिफ्लेक्टिव्ह टीचिंगमध्ये काय की मेमरी लेवल टीचिंग जे असतं जेव्हा ते होतं त्यावेळेस विद्यार्थी उत्तर देतात, ज्यावेळेस अंडरस्टँडिंग लेवलचे प्रश्नाची उत्तर देत असतो त्यावेळेला मेमरी याच्यामध्ये अंतर्भूत असते। ज्यावेळेस रिफ्लेक्टिव्ह लेवलचं टीचिंग होत असतं तेव्हा अंडरस्टँडिंग मुलांचं झालेलं असतं, त्याच्यानंतरच या पातळीपर्यंत मुलं पोहोचलेली असतात। म्हणून काय की मेमरी लेवलमध्ये वास्तविक माहितीचं ज्ञान असतं। म्हणजेच काय, महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर कोणते, मुंबई, ही वास्तविक माहिती झाली, म्हणजे याचा अंतर्भाव होणार आहे मुलांच्या संपादनामध्ये, ही शक्ती त्यांना मिळणार आहे। त्याच्यानंतर सामान्यीकृत अंतर्दृष्टी, म्हणजेच काय, अंडरस्टँडिंग असेल तर सामान्यीकृत अंतर्दृष्टी म्हणजे इन्साइटफुल विचार करेल आणि वैशिष्ट्य सांगणार आहे, म्हणजे याचा देखील अंतर्भाव विद्यार्थ्यांमध्ये होणार आहे। त्याच्यानंतर समस्या निराकरण, 2 ऑप्शन दिले त्यातला एक त्यांनी चूज केला, त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी त्याच्यामध्ये आलेली आहे आणि ही देखील क्षमता विकसित होणार आहे। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तरासाठी आपण डी या ऑप्शनची निवड करणार आहोत। हे उत्तर बरोबर आहे। 1, 2, 3 हा जो डी ऑप्शन आहे ते आहे आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर। नमस्कार।